नमस्कार. मला वाटतं आजच्या नामनिरूपणाला प्रारंभ करण्याआधी आजचा पहिला श्लोक आपण ऐकूया. आज पूर्ण याच्यामध्ये साधारणतः 3 श्लोक आणि त्यातल्या 28 नावांचा विचार करणार आहोत. त्यातला पहिला श्लोक आणि 10 नावं सुरुवातीला ऐकूयात. भूत भव्य भवन्नाथ पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदः प्रभुः. आजची पहिल्या श्लोकातली 10 नावं आहेत. भूत भव्य भवन्नाथ, पवन, पावन, अनल, कामहा, कामकृत, कांत, काम, कामप्रद आणि प्रभू. आता या नावांचा विचार करताना आपल्याला पहिल्याच नावाजवळ आपण थांबतो आणि कधीतरी ऐकलंय या श्लोकात असं वाटायला लागतं. भूत भव्य भवत प्रभू हा शब्द आपण ऐकला आहे आणि आता इथे भूत भव्य भवन्नाथ का म्हटलंय? हे भूत भव्य भवन्नाथ आणि भवत प्रभू याच्यामधला फरक काय आहे? तर भूत भव्य भवत हे 3 काळ आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. या तिन्ही काळांचा जो स्वामी आहे नव्हे, या 3ही काळातल्या प्राण्यांचा जो स्वामी आहे, भूतकाळातल्याही प्राण्यांचा, वर्तमान काळातल्याही प्राण्यांचा आणि भविष्य काळातीलही प्राण्यांचा जो नाथ आहे, जो प्रमुख आहे, तो भूतभव्य भवन्नाथ. 3ही काळावर ज्याची सत्ता आहे, 3ही काळातील प्राण्यांवर ज्याची सत्ता आहे, तो भूतभव्य भवन्नाथ. आता पुढे त्याची 3 नावं आहेत. पवन, पावन आणि अनल. ही पवन, पावन, अनल काय आहे? तर पवन म्हणजे वायुरूप, पावन म्हणजे चालक आणि अनल म्हणजे अनंत. वाऱ्यालाही म्हणतात तो जसा अनंत असतो, कुठे थांबत नाही, कुठून निघाला आणि कुठपर्यंत जातो माहीत नसतं. पवन, पावन आणि अनल अशी ही त्याची 3 नावं आहेत. आणि पुढच्या 5व्या नावाजवळ जेव्हा आपण येऊन थांबतो तेव्हा तिथे आपल्याला खूप महत्त्वाचा विचार करावा लागणार आहे. काय आहे? पवन, पावन, अनल, भूतभव्य भवन्नाथ ही अशी वारंवार त्याची वेगवेगळी ओळख दिली आहे. पण हा काम हा आहे. काम हा म्हणजे काय? तर जो विषय वासना नष्ट करतो, तो विषय वासनांना नष्ट करतो, संपवतो, तो म्हणजे जो आम्हाला अगदी विषय वासनांच्या पलीकडची विशुद्ध भक्ती देतो, तो. थोडं कळताना अवघड जातं, समजून घेताना अवघड जातं. त्यासाठी आपल्याला नियमितची एक कथा ऐकावी लागेल आणि ती कथा आहे स्वामी विवेकानंदांची. स्वामी विवेकानंद आपल्या गुरुकडे गेले, रामकृष्ण परमहंसाकडं, आणि परमहंसांना म्हणाले, गुरुजी आपल्याला देवी दिसते? ते म्हणाले हो. मग देवीला या सगळ्या गोष्टी तुम्ही आवश्यक असलेल्या का मागत नाहीत? ते म्हणाले तू माग, जा मंदिरात, तू हाक मारला असं देवी येईल. काय अगदी आतून हाक मारल्यानंतर देव दिसतो. ते आत गेले आणि साक्षात देवी उभी राहिली समोर. देवी उभं राहिल्यावर विवेकानंदांनी हात जोडले आणि मागितलं, माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. विवेकानंद बाहेर आले. परमहंसाने विचारलं काय मागितलंस ना रे? ते म्हणाले ज्ञान दे, ज्ञान, विवेक आणि वैराग्य मागितलं. अरे मागायचं काय होतं? नोकरी, पैसा, बायको, सुख, संसार सगळं ना. मग काय मागितलंस तू? ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. जा, पुन्हा जा. पुन्हा देवी आली. पुन्हा तेच विवेकानंदांचं, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. 3 वेळेला झालं. ते म्हणाले गुरुजी असं का होत आहे? ते म्हणाले अरे देव दिसला की मोह, माया, विषय, वासना संपतात आणि तिथे ज्ञान, विवेक आणि वैराग्यच मागायचं असतं जे तू मागितलेलं आहे. विषय वासना नष्ट करतो, याची उपस्थिती, त्याचं असणं तुमच्या विषय वासना दूर करतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचं नाव आहे भक्तांच्या कामना पूर्ण करणारा, कामकृत. कांत, अत्यंत रूपवान, अत्यंत सुंदर असा तो कांत. त्यानंतर काम, सर्वस्वी पूर्ण करणारा तो, सर्वस्वी, आपल्या मागण्या सर्वस्वी पूर्ण करणारा तो, कामप्रद वगैरे असं सगळं. आणि प्रभू म्हणजे सर्वश्रेष्ठ. एवढी नावं आपल्याला मुद्दामहून लक्षात ठेवावी लागतात. तो कामप्रद आहे, तो कांत आहे, तो कामक्रद आहे, तो कामहा आहे. आणि हे ज्याच्या लक्षात आलं ना त्याला देव कळत असतो. आता पुढचा श्लोक ऐकूया आणि त्यातल्या नावांचा विचार करू. युगादिकृद्युगावर्तो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित्. युगाधिकृत, युगावर्त, नैकमाय, महाशण, अदृश्य, व्यक्तरूप, सहस्त्रार्जित आणि अनंतजीत अशी ही पुढच्यातली 8 नावं आहेत. पहिली 10, आता ही 8. ही 8 नावं आहेत. आता या नावांचा विचार करताना तो युगांचा आरंभ करताय. मी थोडंसं
एका नावाच्या सांगण्यामध्ये जरा मागे पुढे करतोय. म्हणजे पहिली 3 नावं कोणती आहेत? युगाधिकृत, युगावर्त, नैकमाय आणि महाशण. या नावांचा अर्थ काय होतो नेमका? आता बघा, मी थोडंसं नैकमाय शेवटी सांगतो या 4 नावांच्या मध्ये, पण त्याच्या आधी बघितलं पाहिजे. तो युगाधिकृत आहे, युगाचा आरंभ करता आहे. दुसरा तो युगावर्त आहे, युगाधिकृत युगाचा आरंभ करता आहे. तो युगावर्त आहे, या युगाच्या सृष्टीचं, काळाचं, युगांचं चक्र चालवणारा आहे. हे कालचक्र चालवतो, युगांचं चक्र चालवतो, तो युगांचं चक्र चालवणारा आहे. आणि महाशन आहे, म्हणजे तो कल्पाच्या शेवटी सगळ्याला ग्रासून टाकणार आहे. 4ही युग संपतील तेव्हा कल्पांत होईल आणि कल्पांताच्या वेळी तो सगळ्याला ग्रासून टाकणारा आहे. तो युगाचा आरंभ करता आहे, तो युगाचं चक्र चालविणारा आहे आणि तो कल्पाच्या शेवटी या प्रलयाच्या वेळी तो सगळ्याला ग्रासून टाकणारा आहे. अशा अनेक माया धारण करणारा तो नैकमाय आहे. त्यामुळे तुम्हाला नैकमाय आणि महाशन याची अदलाबदली करून सांगितली. तो अदृश्य आहे. अदृश्य म्हणजे दिसत नाही असं नाही, अदृश्य म्हणजे नाहीच असं नाही. जो इंद्रियांना कळू शकत नाही, आपल्या डोळ्याला दिसू शकत नाही, असा तो व्यक्तरूप पण आहे. स्वयंप्रकाशित आहे तो, आणि स्वयंप्रकाशित असल्यामुळे त्याच्या योग्यांना, त्याला जोडू पाहणाऱ्या प्रत्येकाला स्पष्टपणे दिसणारा आणि तो कळणारा आहे. सहस्त्राजित आहे, म्हणजे तो देवाच्या हजारो शत्रूंना जिंकणारा आहे. पण कसा? अनंत जीत आहे, म्हणजे अनंत वेळेला जिंकणारा आहे, नुसता जिंकणारा नाही. शत्रू कितीही येऊ दे, तो हजारो शत्रूंना अनंत वेळेला जिंकू शकतो, अनंत वेळेला. म्हणून तर तो शब्द देऊ शकतो ना, विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी पुन्हा पुन्हा येतो म्हणून तो शब्द देतो. तो देवाच्या शत्रूला, पुन्हा देव म्हणजे धर्म, धर्म म्हणजे सत्य, चांगुलपण, याचा शत्रू तो देवाचा शत्रू, आणि या देवाच्या शत्रूला पुन्हा पुन्हा मारू शकतो. तो मारतो, अनंत वेळेला मारू शकतो, अशी शक्ती असलेला तो. आता पुढचा श्लोक ऐकूया. पुढच्या श्लोकातली नावं कोणकोणती ते बघूया. इष्टो विशिष्टः शिष्टेष्टः शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः. या श्लोकामध्ये इष्ट, अविशिष्ट, शिष्टेष्ट, शिखंडी, नहुष, वृष, क्रोध हा, क्रोधकृत्कर्ता, विश्वभाऊ आणि महीधर अशी नावं आहेत. आता यात पुन्हा 10 नावं आहेत, म्हणजे 18 अधिक 10 28. आजच्या भागातल्या आपल्या 28 नावांचा विचार होतोय. 317 नावांच्या पर्यंत आपण आज पोचतोय. आता हे काय आहे तर इष्ट म्हणजे परमानंद रूपामुळे, इष्ट म्हणजे परमानंद रूपामुळे जो सर्वांना प्रिय आहे. आता परमानंद रूप म्हणजे परम आनंद देणारं रूप आहे, आणि असं परम आनंद देणारं रूप असेल तर सर्वांना तो प्रिय असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं तो इष्ट आहे. अविशिष्ट आहे म्हणजे विशिष्ट नसलेला, बरं का, विशिष्ट नसलेला. अविशिष्ट आहे म्हणजे काय? तो विशिष्ट लोकांच्याच अंतर्यामी असतो असं नाही, तो सर्व भूतांच्या ठायी आहे. तो माझ्या आहे, तुमच्या आहे, माझ्या कॅमेऱ्याच्या मागे बसलेल्या स्वप्नीलच्या आहे, इथे मधून व्हिडिओ करणाऱ्या निशिगंधाच्या आहे, तुमच्या ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या आहे. तो प्रत्येकाच्या अंतर्यामी बसलेला आहे. मी विशिष्ट आहे म्हणून माझ्या अंतर्यामी तो असतो आणि तुमच्या अंतर्यामी तो नसतो, किंवा तुमच्या असतो माझ्या नसतो असं नाही. त्याच्याकडे विशिष्ट, अतिविशिष्ट, VIP असलं काही कल्चर नसतं. तो सर्वांच्या ठायी आहे, तो सर्वांच्या अंतर्यामी बसलेला आहे, म्हणून तो अविशिष्ट आहे. तो शिष्टेष्ट आहे. शिष्टे टरबुजाचं ठ नाही, शिष्टेष्ठ नाही आहे तो, इंग्रजीसारखं गुड बेटर बेस्ट अशातलं तो नाही आहे. शिष्टेष्ट आहे. शिष्टेष्ट म्हणजे काय? तर शिष्टेष्ट म्हणजे श्रेष्ठ पुरुषांचा प्रिय, जो श्रेष्ठ पुरुषांना प्रिय असतो असा तो शिष्टेष्ट आहे. श्रेष्ठ म्हणजे काय कळलं ना? नुसतं वयानं नाही. श्रेष्ठ म्हणजे पैशानं नाही, म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत तो श्रेष्ठ, खूप वयस्कर आहे तो श्रेष्ठ, खूप मोठ्या सत्तेत आहे तो श्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ म्हणजे जो ज्ञानात श्रेष्ठ आहे, जो बुद्धीने श्रेष्ठ आहे, जो भक्तीने श्रेष्ठ आहे तो.
अनुभव, वय, बुद्धी, ज्ञान यातून जो श्रेष्ठ असतो तो, या सर्वश्रेष्ठ लोकांचा तो प्रिय आहे. त्याच्या पुढचं नाव खूप महत्त्वाचं आहे आणि ते म्हणजे शिखंडी. आता हे ऐकल्याबरोबर आपल्याला आठवतो तो महाभारतातला शिखंडी. शिखंडी म्हणजे स्त्रीचा रूप असलेला, स्त्रीत्व असलेला पुरुष देह म्हणजे शिखंडी असं आपण समजतो. तसं नाही आहे तो. शिखंडीचा अर्थ आहे तुरा, मुकुटावर लावलेला तुरा, कृष्णाच्या शिरपेचात असलेला मोरपीस त्याच्याही वर असते जाते. जो मुकुटाच्याही वर असतो तो तुरा. आणि शिखंडी हे नाव जाणीवपूर्वक ठेवण्यात आलं होतं, कारण भीष्माला मारण्यासाठीच, बदला घेण्यासाठीच शिखंडीचा जन्म हे लक्षात ठेवा. तो सर्वांच्या वर होता म्हणून तो शिखंडी आहे. तो मोरपिसाचा तुरा आहे म्हणून देवसुद्धा शिखंडी आहे. तो तुरा आहे. तो नहुष आहे. नहुष म्हणजे सर्व प्राणी मात्राला आपल्या मायेने बांधून ठेवणारा. तो वृष आहे, सर्वांच्या कामना पूर्ण करणारा. तो क्रोध आहे, जसा तो काम हा होता या आधीच्या याच्यामध्ये पहिल्या श्लोकात, तसा तो क्रोध आहे, क्रोधाचा नाश करणारा आहे. नुसता क्रोधाचा नाश करणारा नाही, तो क्रोधकृत करताय. जो क्रोधी माणूस आहे, ज्याला प्रचंड राग येतो, अशाचाही नाश करणारा आहे. तो विश्वबाहू आहे, त्याचे हात सगळीकडे पोचलेले आहेत, त्याच्या हात विश्वाच्या कोपऱ्यापर्यंत पोचतात. आणि तो महिधर आहे, या सृष्टीच्या धारणकर्ता आहे आणि तो सर्वांच्या पूजा घेणारा आहे. अशा विश्वभाऊ, महिधर आणि शिखंडी असलेल्या, क्रोधाचा आणि क्रोधांचा विनाश करणाऱ्या भगवान विष्णूला शतशः नमन. नमस्कार.